नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. तृतीय वर्ष वाणिज्य, विषय व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण पहिले मानवी संसाधन व्यवस्थापन, लेक्चर नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मानवी संसाधन नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये व मानवी संसाधन नियोजनाची प्रक्रिया अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे कार्यविश्लेषण, कार्यविवरण या संकल्पनांचाही आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण मानवी संसाधन विकासातील उद्योन्मुख संकल्पना अभ्यासणार आहोत. त्यामध्ये गुणवत्ता वर्तुळे, कायझेन आणि स्वेच्छानिवृत्ती योजना या संकल्पनांचा समावेश आहे. मानवी संसाधन विकास या संकल्पनेचा संबंध संघटनेतील मानव संसाधनाचा विकास म्हणजेच संघटनेत अस्तित्वात असणाऱ्या मानव संसाधनाच्या क्षमतांचा विकास करणे आणि संघटनेची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांचा विकास घडवून आणणे याच्याशी असतो. मानव संसाधन विकास विभागाच्या मते संघटनेत सामील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तिच्या व्यक्तिगत आणि संघटनात्मक विकासासाठी अत्यंत प्रचंड अशी क्षमता असते. जर या क्षमतेला योग्य संधी प्राप्त झाली व क्षमतानुकूल पोषक असे पर्यावरण उपलब्ध करून दिले गेले तर संघटनेची उद्दिष्टे गाठण्यासाठी ही मानवी संसाधन आपले परिपूर्ण योगदान प्रदान करत असतात. मानवी संसाधन विकासातील महत्त्वपूर्ण उद्योन्मुख संकल्पना आपण आता त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्यातील पहिली संकल्पना गुणवत्ता वर्तुळे, त्यालाच आपण गुणवत्ता मंडळ असेही म्हणतो. गुणवत्ता वर्तुळे ही कामाच्या ठिकाणी असणारी समस्या ओळखणे, विश्लेषण करणे आणि ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी निर्मित केली जातात. उत्पादकतेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याचे कार्य हे गुणवत्ता मंडळाकडून केले जाते. गुणवत्ता वर्तुळ म्हणजे कामगारांचा असा एखादा छोटा समूह जो एकाच क्षेत्रातून किंवा समूहातून तयार झालेला असतो. हे लोक एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने गुणवत्ता नियंत्रण कार्य करतात आणि त्यांच्या कार्यशाळेतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. 1950च्या शेवटी आणि 1960च्या सुरुवातीला जपानमध्ये गुणवत्ता मंडळींचा प्रथम विकास झाला. तो जपानी अनुभवांशी संबंधित आहे. ही संकल्पना जपानींच्या सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रणाचा परिणाम आहे. या मंडळींच्या उगमांची 2 कारणे आहेत. प्रथम कारण जपानी उत्पादनांची गुणवत्ता प्रतिमा उंचवण्याची गरज. अशी गुणवत्ता प्रतिमा उंचवण्याची त्यांची राष्ट्रीय स्तरावरील इच्छा त्यामागे होती. दुसरे म्हणजे गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे कार्य एका छोट्या समूहाच्या कार्यापासून सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनाच ज्ञात आहे की जपानी उत्पादने गुणवत्ता आणि किमतीने स्वस्त आहेत. जपानमधील विखुरलेल्या आर्थिक व्यवस्थेची पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. युनायटेड स्टेट्सच्या मदतीने जागतिक बाजारपेठ सुधारण्यावर भर देण्यात आला. जपानी शास्त्रज्ञ आणि अभियांत्रिकीचे ते महत्त्वाचे राष्ट्रीय उद्दिष्ट बनले. गुणवत्ता मंडळे जवळजवळ सर्व औद्योगिक संस्थांनी स्वीकारलेली आहेत. आता आपण गुणवत्ता वर्तुळे याची व्याख्या बघणार आहोत. गुणवत्ता मंडळी ही साधारणपणे 10 कामगारांनी एकत्र येऊन बनविलेला समूह असतो, जो कंपनीच्या एकाच विभागातून आलेला असतो. ते महिन्यातून एकदा अथवा 2दा स्वयंस्फूर्तीने एकत्र येतात. काम पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने उपलब्ध मार्गावर चर्चा करतात. तसेच त्यांच्या कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया आणि कामाच्या परिस्थितीबाबतही चर्चा करतात.
यामागील दूरदृष्टिकोन गुणवत्ता वाढीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा असतो. तर तात्कालिक उद्देश हा वय, लिंग किंवा कंपनीतील पद इत्यादी बाजूला ठेवून एकमेकांच्या कल्पनांची देवाणघेवाण करणे हा असतो. आपल्याला गुणवत्ता मंडळी, ISO, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन अशा अनेक संज्ञा माहीत आहेत. गुणवत्ता मंडळी यांच्या मुळाशी असतात. ISO ही व्यवस्थापनासंदर्भात असते, तर संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन उच्चस्तरीय व्यवस्थापनाशी निगडित असते. आजच्या काळात बाजारपेठ ही तीव्र स्पर्धेची आणि ग्राहकाधिष्ठित अशी बनली आहे. ग्राहक आज दर्जेदार उत्पादनांची मागणी करतो. त्यांना कमी किमतीत दर्जेदार किंवा गुणवत्तापूर्ण माल कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच ग्राहकांना सुद्धा कमीत कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेच्या वस्तूची गरज असते. त्यामुळे स्पर्धात्मक किमतीत दर्जेदार वस्तू पुरवूनच ग्राहकांचे समाधान मिळवता येत असते. आता आपण गुणवत्ता वर्तुळाची उद्दिष्टे अभ्यासणार आहोत. पहिले उद्दिष्ट विकासाला चालना देणे. गुणवत्ता मंडळी कार्यालयीन कामगारांच्या विकासाला चालना देतात. नवनवीन कौशल्ये आत्मसात करून आणि एकत्र काम करण्याची संधी मिळवून विकास घडवून आणत असतात. आपापसात चर्चा करून समस्येचे निराकरण करतात. कामगार त्यांची कौशल्य आणि क्षमता वापरून समस्या सोडवण्यावर भर देत असतात. पुढील उद्दिष्ट सहभागी व्यवस्थापनासाठी महत्त्व. सहभागी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा प्रकारची मंडळी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पुढील उद्दिष्ट कार्यक्षम संघटन. या गुणवत्ता मंडळीचे ध्येय व्यवसाय संघटना आणि त्यातील लोकांच्या फायद्यासाठी कार्यक्रम राबविणे हे असते. त्याचा उपयोग अधिकाधिक कार्यक्षम आणि सुदृढ व्यवसाय संघटना विकासासाठी होत असतो. चौथे उद्दिष्ट भूमिका पार पाडण्याची संधी. गुणवत्ता वर्तुळातील प्रत्येक सदस्याला त्याची भूमिका वठवण्याची संधी मिळत असते. पुढील उद्दिष्ट जागरूक वातावरण निर्मिती. असे वातावरण तयार होण्यास मदत होते की जिथे कामगार गुणवत्ता समस्या आणि गुणवत्ता सुधारणेबाबत अधिक जागरूक बनत असतात. सहावे उद्दिष्ट कौशल्याच्या वापरासाठी प्रशिक्षण. लोकांना त्यांची कौशल्ये समजणे आणि त्यांचा उपयोग करून घेण्याकामी प्रशिक्षण देण्यात येते. सातवे उद्दिष्ट सहभागी दृष्टिकोनाची निर्मिती. संघटनात्मक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सहभागी दृष्टिकोन निर्माण करणे हे गुणवत्ता वर्तुळाचे महत्त्वाचे उद्दिष्ट सांगण्यात येईल. गुणवत्ता वर्तुळाचे उद्दिष्ट बघितल्यानंतर आता आपण गुणवत्ता वर्तुळाचे फायदे बघणार आहोत. फायदे किंवा महत्त्व पुढील प्रमाणे. पहिला फायदा समस्या पूर्तीसाठी पद्धतशीर प्रणाली. या पद्धतीमध्ये समस्यांची मुळापासून कारणे शोधून त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पद्धतशीर अशी प्रणाली वापरली जात असते. दुसरा फायदा समस्यांचे शोधन. म्हणजेच काय तर समस्यांची मुळे शोधली जातात. तिसरा फायदा दीर्घकालीन उपाययोजना. गुणवत्ता मंडळी या कायमस्वरूपी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उपाययोजना करत असतात. चौथा फायदा समस्यांचे निराकरण. संस्थेतील समस्यांचे मुळापासून निराकरण करण्याचा प्रयत्न या गुणवत्ता वर्तुळातील सदस्य करत असतात. शेवटचा फायदा संभाव्य उपाययोजना. गुणवत्ता मंडळी हे एक असे माध्यम आहे जे एक संभाव्य अशी उपाययोजना होऊ शकते. मानवी संसाधन विकासातील उद्योन्मुख संकल्पनांमधील पुढील संकल्पना कायझेन. कायझेन हे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाच्या अनेक तंत्रांपैकी एक तंत्र आहे. कायझेन हा शब्द जपानी आहे. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगल्यासाठी. कायझेन म्हणजेच सातत्याने विकास. व्यवसाय पर्यावरण नेहमीच बदलत असते. कायझेन हे व्यवस्थापनाचे तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाप्रमाणे गुणवत्ता ही कधीही महाग ठरू शकत नाही. विकासासाठी नेहमीच वाव असतो. अगदी लहानात लहान विकास आणि सुधारणा
ही किमती असते. स्पर्धात्मक बाजारपेठेशी समन्वय साधण्याचे ते एक तंत्र आहे. वस्तूच्या गुणवत्ता सुधारणांवर हे आधारित आहे. या तत्वाप्रमाणे वस्तूची गुणवत्ता राखलीच पाहिजे. कोणताही ग्राहक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार वस्तूसाठी किमतीचा विचार करीत नाही. ग्राहकांना नेहमीच दर्जेदार वस्तूंची अपेक्षा असते. कायझेन वस्तूच्या गुणवत्तेत भर घालते. ते वस्तूंच्या किमतीत घट घडवून आणते. कायझेन हे एक प्रक्रियाभिमुख असे व्यवस्थापन आहे. कायझेनचा उद्देश काम अधिक सोपे आणि कार्यक्षम बनविणे हा असतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग व्यवसाय संघटना तसेच कामगारांनाही होत असतो. कर्मचाऱ्यांच्या स्वयंविकासाला ते हातभार लावतात. कामगारांना प्रोत्साहित करण्याची कायझेन ही एक पद्धत आहे. कायझेन ही एक जपानी संकल्पना आहे व दुसऱ्या महायुद्धानंतर ही संकल्पना अस्तित्वात आली. कायझेन या शब्दाचा अर्थ सातत्याने सुधारणा किंवा चांगल्यासाठी बदल. जपानी शब्द काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे उत्तम या शब्दांपासून कायझेनची व्युत्पत्ती झाली. कायझेन ही दैनंदिन चालणारी प्रक्रिया आहे. कायझेन ही संकल्पना सरळ साध्या उत्पादकता संकल्पनेच्या पलीकडे जाते. ही प्रक्रिया योग्य पार पडल्यानंतर कष्टाची कामे कमी करते. कामाच्या ठिकाणीही अधिक माणुसकी निर्माण करते व शास्त्रीय पद्धती वापरून आपल्या कार्यात प्रयोग करण्याची तसेच व्यावसायिक प्रक्रियांमध्ये कुठे नुकसान होते व ते कसे टाळावे याची शिकवण देते. कायझेन तंत्रज्ञान म्हणजे उत्पादनातील ज्या क्रिया वारंवार घडतात त्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग आवश्यक नसतो अशा क्रियांना तात्विक बैठक देऊन त्या क्रियांच्या स्वयंचलनास मदत करते. कायझेनची व्याख्या पुढीलप्रमाणे. कायझेन म्हणजे गुणवत्ता, तंत्रज्ञानी प्रक्रिया, कार्यसंस्कृती, उत्पादकता, सुरक्षितता व नेतृत्व कौशल्यात सातत्याने सुधारणा करण्याची प्रणाली आहे. मुख्याधिकारी पातळीपासून बाह्य संबंधितांपर्यंत संस्थेच्या सर्व स्तरांवरील कर्मचारी कायझेनमध्ये सहभागी होत असतात. कायझेन प्रक्रिया वैयक्तिक स्वरूपात लहान किंवा मोठ्या गटातून अथवा सूचनांच्या स्वरूपात व्यक्त होऊ शकते. उदाहरणार्थ जपानमधील टोयोटा कंपनीमध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा कार्यकेंद्रामध्ये कायझेनमधून स्थानिक सुधारणा केली जाते व तेथील उत्पादकता सुधारण्यासाठी लहान गटांचा वापर केला जातो. कायझेन पद्धतीत बदल करून कार्यनिष्पत्तीचा मागोवा घेणे व त्यानंतर त्यात अनुकूल परिणामांसाठी फेरफार करणे यांचा समावेश होतो. कायझेनच्या उपक्रमांचे चक्र यामध्ये कायझेनच्या अंमलबजावणीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असतो. पहिले, प्रमाणीकरण. कामकाजातील विविध क्रियांचे प्रमाणीकरण ही कायझेनमधील पहिली पायरी आहे. कार्यांचे प्रमाणीकरण झाले की कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारे काम करावे याबाबत अडचण राहत नाही. दुसरे, कार्यपूर्तीचे कालचक्र. प्रमाणीकरण केलेल्या विविध कार्यांच्या कालावधीचे मोजमाप केले जाते. कार्यपूर्तीसाठी लागणारा वेळ व संग्रहणातील साठ्याची व्याप्ती यांची विशेषतः मोजणी केली जाते. पुढे, संस्थेच्या दृष्टीने मोजमापांची तुलना. व्यावसायिक संस्थेच्या गरजांच्या संदर्भात वरील मोजमापांचे परीक्षण केले जात असते. म्हणजेच प्रमाणीकरण, कार्यपूर्तीचे कालचक्र म्हणजेच काम करण्यासाठी लागणारा वेळ. पुढे, नवनिर्मिती व सुधारणा. फक्त तात्पुरत्या गरजा भागविणे एवढेच पुरेसे नसते, तर अधिक सुधारणा करून नव्या कल्पना ठरवून उत्पादकतेत वाढ करणे आवश्यक असते. नवीन क्रियांचे प्रमाणीकरण. उत्पादनातील नवीन क्रियांचेही प्रमाणीकरण करून त्यात सुधारणा करणे आवश्यक असते. व शेवटचे, चक्र चालू ठेवणे. कायझेन चक्र जागच्या जागीच थांबत नाही, ते सतत चालू ठेवावे लागते. यालाच डेमिंग चक्र, शेव्हार्ट चक्र असेही म्हटले जाते.
कायझेनमधील मुख्य तत्वे. पहिले तत्व सांघिक कार्य. कायझेनमधून सांघिक कार्याची शिकवण मिळते. संस्थेतील कोणतीही कामगिरी एकट्याची कधीच नसते, ती नेहमीच सांघिक कामगिरी असते, म्हणजेच समूहाने करावयाचे कार्य असते. पुढील तत्व वैयक्तिक शिस्त. कायझेनच्या यशामध्ये व्यक्तिगत शिस्तबद्ध वर्तनाची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिस्त नसेल तर कायझेन निरर्थक ठरते. पुढील तत्व नीतिधैर्यात सुधारणा. नीतिधैर्य हे उत्पादकतेच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे असते. नीतिधैर्य वाढविणे हा कायझेनमधील एक महत्त्वाचा घटक आहे. पुढील तत्व गुणवत्ता वर्तुळ. एकाच गटात किंवा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लहान समूहामधून गुणवत्ता वर्तुळ राबविले जाते. यातील सदस्य गुणवत्ता नियंत्रण कार्यात स्वेच्छेने भाग घेतात आणि संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. गुणवत्ता वर्तुळ हा कायझेनचाच एक अविभाज्य भाग आहे. व पुढील तत्व सुधारण्यासाठी सूचना. कायझेनमधून नेहमीच सुधारण्यासाठी सूचना केल्या जातात व चांगल्या सुधारणांची कायझेनमध्ये चर्चा होते, त्यात फेरबदल केले जातात व शेवटी त्या सूचनांची अंमलबजावणी केली जात असते किंवा सूचनांचे पालन केले जात असते. कायझेनमधील 5S प्रणाली पुढील प्रमाणे. 5S मध्ये पहिला S सॉर्टिंग म्हणजेच नीटनेटकेपणा. दुसरा S स्ट्रेटनिंग म्हणजेच क्रमबद्धता. तिसरा S म्हणजे स्वीपिंग अर्थात स्वच्छता. चौथा S स्टँडर्डायझेशन, त्यालाच आपण प्रमाणीकरण असे म्हणतो. पाचवा S सस्टेनिंग म्हणजेच सातत्याने शिस्तबद्धता. आता आपण कायझेनचे प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार नाविन्यपूर्ण कायझेन. या कायझेनमध्ये का आणि का नको अशा प्रकारचे विश्लेषण असते. नवीन कल्पना निर्मितीतून हे कायझेन जन्माला येत असते. दुसरा प्रकार दुरुस्ती क्रियात्मक कायझेन. या प्रकारच्या कायझेनमध्ये मार्ग चुकलेल्या पद्धती सुधारल्या जातात व असेच का करावे या पद्धतीने त्यात समस्येचे विश्लेषण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कायझेनचे फायदे बघणार आहोत. कायझेनमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला सहभागी केले जाते. बहुतेक ठिकाणी लहानसेच किंवा पूरक स्वरूपाचे बदल असतात. जागच्या जागीच समस्या निश्चित करून त्या सोडवण्यावर व पुन्हा अशी समस्या उद्भवू नये असे निकष निर्माण करण्यावर कायझेनचा भर असतो. 1999 मध्ये टोयोटा कंपनीने अमेरिकेतील आपल्या कारखान्यात या पद्धतीचा अवलंब केला व त्यातून अनेक फायदे निष्पन्न झाले. ते फायदे पुढील प्रमाणे. पहिले सुधारित उत्पादकता, गुणवत्तेत सुधारणा, अधिक चांगली सुरक्षितता, मालाची जलद डिलिव्हरी, खर्चात बचत, ग्राहकांच्या समाधानात वाढ, संग्रहण प्रतीक्षा काळ, मालवाहतूक, कर्मचाऱ्यांचे स्थलांतर, अवाजवी उत्पादन, अतिरिक्त गुणवत्ता वगैरे क्षेत्रातील नुकसान कमी करणे, जागेचा कार्यक्षम वापर, अंतिम उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा, भांडवलाचा कार्यक्षम वापर, सुधारित संदेशवहन, उत्पादन क्षमतेचा जास्तीत जास्त वापर, कर्मचारी टिकवून धरण्यासाठी अधिक प्रयत्न व शेवटचा फायदा संस्था सातत्याने चांगल्या प्रकारे काम करत राहावी या उद्देशाने केलेल्या लहान सहान सुधारणा. पुढील संकल्पना स्वेच्छानिवृत्ती योजना. व्यवसाय संघटनेतील कामगार कपात करण्याचे स्वेच्छानिवृत्ती योजना हे एक तंत्र आहे. याचा संबंध कामगारांच्या कंपनीतून घेतलेल्या निवृत्तीशी असतो. याच योजनेला गोल्डन हँडशेक असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे कामगार कपात करण्याचा तो सोनेरी मार्ग आहे. कामगार बळात कमी करण्याच्या तंत्रातील ते एक मानवतावादी असे तंत्र आहे. त्याचा अर्थ पुढील प्रमाणे. कर्मचारी व्यवसाय संस्थांमध्ये त्यांच्या निवृत्तीपर्यंत कार्य करत असतात. निवृत्ती म्हणजे कामातून मुक्त होणे.
काम सोडून देणे होय. निवृत्तीच्या संदर्भात व्यवस्थित असे नियम आणि नियमावली आहे. हे नियम त्या व्यवसाय संस्था करतात आणि सरकारकडून हे नियम आणि नियमावली तयार केली जाते. कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या कामावरून निवृत्त होताना व्यवसाय संस्थांनी हे नियम आणि नियमावली दिलेले आहेत त्यांचे पालन करावयाचे असते. निवृत्ती हा व्यक्तीच्या तसेच संस्थेच्याही जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग असतो. विद्यार्थी मित्रांनो, निवृत्तीचे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार अनिवार्य निवृत्ती. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसंबंधी काही नियम असतात. उदाहरणार्थ व्यक्तीचे वय व्यवसाय संस्थेतील नियमांप्रमाणे किंवा सरकारने केलेल्या नियमांप्रमाणे व्यक्तीने ते विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीला कार्यमुक्त व्हावे लागते. सरकारी कार्यालयामध्ये किंवा नोकरीमध्ये व्यक्तीचे निवृत्तीचे वय 58 वर्ष असते. म्हणजेच व्यक्तीच्या वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे किंवा तो नोकरीतून निवृत्त होत असतो. खाजगी व्यवसाय संस्थांचे मालक निवृत्तीनंतरही व्यक्तींना तो जोपर्यंत व्यवसायात कार्य करेल तोपर्यंत त्याला कामावर ठेवले जात असते किंवा कामावर येण्याची त्याला परवानगी असते. याचप्रमाणे व्यक्ती एखाद्या करारान्वये काम करत असेल तर तो करार समाप्त होईपर्यंत तो कामावर येऊ शकत असतो आणि तो करार संपल्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या कामातून निवृत्ती घ्यावी लागत असते. पुढील प्रकार आहे सक्तीची निवृत्ती. या प्रकारात कधी कधी व्यक्तींना त्यांच्या नोकरीतून सक्तीने निवृत्ती घ्यावी लागते. त्याची काही कारणे असतात. एखाद्या वेळी तो व्यक्ती गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल किंवा त्याने त्याच्या नोकरीतील करारातील अटी किंवा नियमांचा भंग केला असेल तर त्याला नोकरीतून निवृत्त केले जाते. म्हणजेच या प्रकारात व्यक्तीची इच्छा नसतानाही त्याने केलेल्या गुन्ह्यामुळे किंवा दोषामुळे किंवा शिस्तीचा भंग केल्यामुळे त्याला नोकरीतून सक्तीने निवृत्त केले जात असते. पुढील प्रकार आहे स्वेच्छानिवृत्ती योजना. स्वेच्छानिवृत्ती योजना यामध्ये व्यवसाय संघटनेतील कामगार कपात करण्याचे एक प्रभावी तंत्र म्हणून त्याच्याकडे बघितले जात असते. याचा संबंध कामगाराच्या कंपनीतून घेतलेल्या निवृत्तीशी असतो. याच योजनेला गोल्डन हँडशेक असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे कामगार कपात करण्याचा तो एक सोनेरी मार्ग आहे. कामगार बळात कमी करण्याच्या तंत्रातील ते एक मानवतावादी असे तंत्र आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला त्यांनी पूर्ण केलेल्या त्याच्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी 45 दिवसाचे वेतन दिले जाते आणि त्याच्या नियमित निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्याच्या राहिलेल्या सेवांच्या महिन्याने तो निवृत्ती घेत असलेल्या महिन्याच्या वेतनाने गुणून जी रक्कम येईल ती रक्कम त्याला वेतन म्हणून दिली जात असते. त्याचप्रमाणे या रकमेबरोबर त्याला त्याच्या प्रॉव्हिडंट फंड PF आणि ग्रॅच्युटीचीही रक्कम मिळत असते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातून किंवा नोकरीतून एखाद्या व्यक्तीने जर स्वेच्छानिवृत्ती घेतली तर त्या कर्मचाऱ्याला ₹5 लाखापर्यंत करात सवलतही देण्यात येत असते. तर असे हे निवृत्तीचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. स्वेच्छानिवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिले वैशिष्ट्य, ज्या कर्मचाऱ्यांनी एका व्यवसाय संघटनेत 15 वर्ष सेवा केली आहे आणि ज्यांची वयाची 40 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होत असते. म्हणजेच व्यवसाय संघटनेत 15 वर्ष सेवा करणे तसेच वयाची 40 वर्ष पूर्ण झाली असेल तर कर्मचाऱ्यांना योजना लागू होत असते. पुढील वैशिष्ट्य, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे अर्ज स्वीकारावयाचे अथवा नाही याचे अधिकार त्या व्यवसाय संस्थांना असतात. ही आहेत स्वेच्छानिवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये. स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्याची कारणे. पहिले कारण, बरे न होणाऱ्या रोगांमुळे पीडित कर्मचारी आणि त्यामुळे पुढे काम करू न शकणारे कर्मचारी यांच्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना ही राबवली जात असते. तसेच कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चौकशी चालू असेल किंवा त्यांच्या विरुद्ध दावा दाखल झालेला असेल तर अशा कर्मचाऱ्यांना ही स्वेच्छानिवृत्ती योजना घ्यावी लागत असते किंवा स्वेच्छानिवृत्ती त्यांना घ्यावी लागते.
पुढील कारण, कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायात सहभागी व्हायचे असेल आणि म्हणून त्यांना आहे त्या नोकरीत काम करता येणे शक्य नसेल तर ते स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात. पुढील कारण आहे, ज्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या क्षेत्रातील वैयक्तिक कौशल्य किंवा छंद जोपासायचे असतील तर अशा व्यक्तींना स्वेच्छानिवृत्ती ही घेता येत असते. पुढील कारण आहे, ज्यांची मुले मोठी झाली असतील आणि ते कोणत्याही अडचणीशिवाय कुटुंबाचे पालनपोषण करू शकत असतील अशा कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना ही फायदेशीर ठरत असते. ही होती स्वेच्छानिवृत्ती योजनेची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू करण्याची कारणे आपण आत्ताच बघितली, पण आता ही जी कारणे आपण बघणार आहोत ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कारणे आहेत. पहिले कारण आहे, जादा कर्मचारी वर्ग कमी करणे. 1980 ते 1985च्या कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर भरती केली गेली. त्यामुळे कर्मचारी वर्ग जादा झाला आणि त्यांना पगारासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागत होता. असा जास्तीचा कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणण्यात आली. म्हणून आपण म्हणतो की जादा वर्ग कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना ही महत्त्वाची ठरते. पुढील कारण आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर. अलीकडच्या काळात संगणकीकरण किंवा माहिती तंत्रज्ञान तसेच नवीन तंत्रज्ञानाची अद्ययावत साधने यांचा व्यवसायातील मोठा वापर जो वाढलेला आहे आणि त्याचा वापर वाढल्यामुळे कामे जी वेगाने होत आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या ही जास्त होत आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे जुन्या कर्मचाऱ्यांना कठीण जात असते, कारण त्यांना त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागत असते आणि सर्वांनाच ती कौशल्य विकसित करता येईल असे नाही, सगळ्यांना ते शक्य होत नाही. आणि म्हणून अकार्यक्षम कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी तसेच तज्ज्ञ कर्मचारी वर्गाची भरती कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आखण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वेच्छानिवृत्ती योजनेचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिला फायदा, जास्त झालेला कर्मचारी वर्गात कपात करण्याचा हा सर्वात चांगला, सोयीचा किंवा मानवतावादी मार्ग आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारच्या तडजोडीमुळे असमाधानाचे प्रसंग येत नाही. स्वेच्छेने निर्णय घेण्यात येत असल्याने बळजबरी करावी लागत नाही. तसेच एखाद्या विशिष्ट विभागातच कपात करणे शक्य होत असते. आणि पुढील फायदा, संपूर्ण वेतन बिलात कपात झाल्यामुळे एकूण वेतनवाढ करणे व्यवसायाला शक्य होत असते. विद्यार्थी मित्रांनो, स्वेच्छानिवृत्ती योजना ही फायद्याची जरी असली तरी तिचे काही तोटेही आपल्याला सांगता येतील. पहिला तोटा, कंपनीबरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच अनिश्चिततेची भावनाही त्यांच्या मनात कंपनीविषयी निर्माण होत असते. दुसरा तोटा, कामगार संघटना किंवा वैयक्तिक कामगार अशा योजनांच्या अंमलबजावणीस विरोध करू शकतात. त्यामुळे कार्यचलनास खीळ बसण्याचा संभव असतो. तसेच पुढील तोटा, उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. कामगार जर कमी झाले तर व्यवसायाची उत्पादकता कमी होऊ शकते. तसेच उत्पादकता कमी झाली तर व्यवसायाला नवीन कर्मचारी भरती करावे लागत असतात. परिणामी काय होतं की भरती प्रक्रिया ही खर्चिक असते, मग कंपनीला त्याचाही तोटा संभवू शकतो. व पुढील तोटा, अशा प्रकारच्या योजनांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचू शकत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी संसाधन विकासातील उद्योन्मुख संकल्पना की ज्यामध्ये गुणवत्ता वर्तुळे, त्यालाच आपण गुणवत्ता मंडळे असे म्हणतो, ही संकल्पना अभ्यासली. त्याचे फायदे, तोटे, त्याची वैशिष्ट्ये, तसेच कायझेन ही संकल्पना अभ्यासलेली आहे. आणि आता शेवटी आपण स्वेच्छानिवृत्ती योजना म्हणजे काय, तिचे फायदे, तिचे तोटे, स्वेच्छानिवृत्ती योजनेची कारणे ही सखोलपणे अभ्यासलेली आहे. ह्या प्रकरणाचा आज इथे शेवट झालेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील प्रकरण भरती आणि प्रशिक्षण याला सुरुवात करणार आहोत.